आम्ही ज्यावेळेस राज्याच्या वतीनं दिल्लीमध्ये कुठली मीटिंग असेल त्यावेळेस जातो, त्यावेळेस आज देखील देशामध्ये 3च अशी राज्य आहेत की जे कर्जाचं प्रमाण त्यांनी केंद्राने ठरवून दिलेलं जे टक्केवारी आहे त्या 20% पेक्षा कमी आहे. त्याच्यामध्ये गुजरात आहे, त्याच्यामध्ये ओरिसा आहे आणि त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र आहे. हे पण मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. आणि बोलत असताना काही जण एकीकडे म्हणतात दिलं पाहिजे, एकीकडे म्हणतात 9 लाख कोटीचं कर्ज झालंय, परत म्हणतात नाही नाही अजून 2 लाख कोटी कर्ज काढा, काय बिघडत नाही, परंतु पैसे देऊन टाका. असं नाही, काही त्याला आर्थिक शिस्त ठेवावी लागते आणि त्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करून हे महायुतीचं सरकार अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी काम करतंय. मला सर्व सन्मान्य सदस्यांना एक गोष्ट सांगायची की आपण केलेल्या ज्या काही वेगवेगळ्या सूचना आहेत त्याची नोंद आम्ही घेतलेली. आज वेळेच्या अभावी बाकीच्या माझ्या सन्माननीय मंत्री महोदयांना त्या विभागाच्या आपले मतं तिथं मांडता आली नाही, पण जे काही रस्त्याच्या संदर्भामध्ये सांगितलं असेल किंवा विशेषतः काहींनी आम्ही जे काही मदत पुनर्वसन विभागाकडनं केंद्र सरकारला अहवाल जायला पाहिजे होता त्याच्याबद्दलचा पण ओहापोह इथं करण्यात आला. अध्यक्ष महोदय, त्याबद्दल मला आपल्यामार्फत सभागृहाला सांगायचं आहे की राज्यामध्ये काही महिन्यापूर्वी जो नैसर्गिक आपत्ती ज्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली त्याबाबतचा सविस्तर अहवाल आम्ही राज्य सरकारच्या वतीनं 27 नोव्हेंबरला पाठवला. दुसरा अहवाल 1 डिसेंबर रोजी पाठवला आणि ह्या अहवालामध्ये केंद्र शासनाला तो सादर केलाय. नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पण 8 अधिकाऱ्यांचं पथक 3 ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात पाहणीसाठी पाठवलेलं होतं. या पथकाने राज्यातील साधारण 4 जिल्हे त्यांनी बघितले, एक धाराशिव, दुसरा सोलापूर, तिसरा अहिल्यानगर, चौथा बीड. आणि केंद्र सरकारकडं आपण मदतीच्या करता मागणी पण जवळपास 29,781 कोटी रुपयाची अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केलेली आहे. एक गोष्ट खरी आहे, सभागृहामध्ये काही सन्माननीय लोकसभा सदस्यांनी मुद्दा उपस्थित करत असताना त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं, परंतु माझ्याकडे रेकॉर्ड आहे कुठल्या तारखेला कुठले आमचे पत्र त्या ठिकाणी गेली. आणि नुसतं इथंच नाही तर अध्यक्ष महोदय, पंतप्रधान ज्यावेळेस यावेळेस 2 का 3 वेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते आणि गृहमंत्री अमित शाह साहेब पण आलेले होते, त्यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पण सांगितलं की आमची पद्धत असते, आमच्या 2 टीम येतील, अजून एक टीम अध्यक्ष महोदय आता डिसेंबरमध्ये येणार आहे, ती साधारण तिथलं अधिवेशन चालू आहे पण 14 का 15 डिसेंबरला अशी साधारण अजून एक टीम त्यामध्ये येणार आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या राज्य सरकारकडनं जेवढे काही आम्हाला निधी उपलब्ध करून देता येईल तो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.